आई तुळजाभवानी शब्दांतील दर्शन। जसा मंदिरातला घंटानाद घुमतो, डोळे मिटा आणि कल्पना करा, तुम्ही तुळजापूरच्या त्या पवित्र गाभाऱ्यात उभे आहात। तुमच्या समोर आहे युगानुयुगांची साक्षीदार, तुमची आणि माझी आई तुळजाभवानी। तिचं ते रूप बघा, काळ्या पाषाणात कोरलेलं, पण ज्यात कोटी सूर्यांचं तेज सामावलेलं आहे। तिचे ते विशाल डोळे बघा, एका डोळ्यात ममतेचा अथांग सागर आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अधर्माचा नाश करणारी आग आहे। तिच्या त्या 8 हातांकडे बघा, अष्टभुजा रूप। एका हातात त्रिशूळ आहे, जो फक्त राक्षसांना नाही तर आपल्या आतल्या काम, क्रोध आणि लोभालाही भेदतो। दुसऱ्या हातातली तलवार अज्ञानाचा अंधार कापून ज्ञानाचा प्रकाश देते। तिच्या हातातला शंख धर्माचा विजय घोषित करतो, तर चक्र काळाची गती फिरवतं। धनुष्यबाण लक्ष्यावर अचूक नेम साधायला शिकवतो, तर गदा अहंकाराचा चक्काचूर करते। एका हातात राक्षसाचं शीर आहे, जे दुष्ट शक्तींवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे, आणि एक हात, तोच हात आशीर्वादासाठी आपल्या डोक्यावर आहे। ती फक्त शस्त्रधारी नाही, ती वात्सल्य मूर्ती आहे। जेव्हा ती सिंहावर स्वार होते तेव्हा ती रणरागिणी असते, पण जेव्हा ती आपल्या भक्ताकडे पाहते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हजारो मातांची माया एकत्र येते। तीच भवानी आहे, जिच्या एका हुंकाराने ब्रह्मांड थरथर कापते, आणि तीच आई आहे, जिच्या कुशीत शिरल्यावर जगातील सर्वात मोठं संकटही लहान वाटू लागतं। तिच्या नावाचा अर्थ अनुभवा। तुळजा म्हणजे जी भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येते। भवानी म्हणजे जी भवसागरातून, संकटातून तारून नेते। तिच्या पायाशी डोकं ठेवा आणि अनुभवा, तुमच्या मनातली सगळी भीती, सगळी चिंता ती स्वतःमध्ये शोषून घेत आहे, आणि तिच्या आशीर्वादाची ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरात वाहत आहे। हे आई, तुझं दर्शन शब्दांत मांडणं अशक्य आहे, कारण तू मूर्ती नाहीस, तू चैतन्य आहेस। तू दगड नाहीस, तू भक्ताचा विश्वास आहेस। तूच सुरुवात आहेस आणि तूच शेवट आहेस। जय भवानी। शेवटी उदे ग अंबे उदेचा गजर आणि